वर त्यांचं जे वय आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा चालू करावी। आणि मला अभिमान वाटतं की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी ती माझी जी योजना होती ती अंमलात आणण्यासाठी आज त्याची घोषणा केली आणि ताबडतोब ह्या वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे। ह्या राज्यामध्ये 60 वर्षाच्या जास्त वय ज्या ज्येष्ठ नागरिकांचं आहे त्यांना जर तीर्थयात्रा करायची असेल तर त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल। आपल्यालाही कल्पना आहे की गोरगरीब बिचारे ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांची इच्छा असते मनापासून, त्यांना असं वाटत असतं की आपण चारधामची यात्रा करावी, आपण अयोध्येला जावं, आपण वैष्णोदेवीला जावं। काही लोकांना असं वाटत असतं की आपण अमृतसरला जावं, काही जणांना असं वाटत असतं आपण वेलंकणीला जावं, काही लोकांना वाटत असतं आपण अजमेरला जावं, परंतु आर्थिक विवंचनेमुळे ते लोक जाऊ शकत नाही। त्यामुळे ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अंमलात आणावी अशी मी विनंती केली आणि आज लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहामध्ये हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला, माननीय मुख्यमंत्र्यांनी ती योजना मान्य केली आणि ह्याच वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। त्यामुळे जे गोरगरीब ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, बेताची आहे आणि ते आपल्या खिशाला भार सोसून ते जाऊ शकत नाही, अशा लोकांसाठी ही योजना अंमलात येणार आहे। आणि किमान 10,000 लोकांना दरवर्षी सगळ्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांना ह्या योजनेचा लाभ होईल। त्यामध्ये अजमेरला जरी कोणाला जायचं असेल तरी ते जाऊ शकतील, कोणाला अमृतसरला जायचं असेल गोल्डन टेम्पलला ते जाऊ शकतील, कुणाला जर जैन धर्मियांच्या दर्शनासाठी अन्य ठिकाणी जायचं असेल तर त्या ठिकाणी ते जाऊ शकतील। आणि अयोध्येचं मंदिर असू द्या, राम मंदिर असू द्या किंवा चारधाम यात्रा असू द्या, वैष्णोदेवी असू द्या, प्रत्येक ठिकाणी जर कोणाला जायचं असेल तर त्यानुसार राज्य शासनाच्या वतीनं त्यांना ती सुविधा देण्यात येईल अशी भूमिका राज्य शासनाने घेतलेली आहे। त्याबद्दल मी राज्य शासनाचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो। ही योजना आज जाहीर केलेली आहे, पैशाची तरतूद अजून केलेली नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, त्यामुळे पुरवणी मागण्या आहेत, त्या पुरवणी मागण्यांमध्ये हा विषय ठेवला जाईल। परंतु माझी स्वतःची अशी इच्छा आहे की लाखो लोकांना जायचं असतं, परंतु राज्य शासनाच्या वतीने काही सगळ्या लोकांना ती इच्छा एकाच वर्षात पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे मेरिटप्रमाणे ज्याप्रमाणे ज्याचं वय जास्त असेल, 60पेक्षा कोणाचं 70 असेल, 75 असेल आणि त्यांनी जर मागणी केली असेल, ऑनलाईन मागणी केल्यानंतर किमान 10,000 लोकांना ह्या योजनेचा दरवर्षी लाभ व्हावा अशी माझी मागणी आहे। ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केली। बघा, आता विधानसभेच्या तोंडावर असू द्या किंवा आधी असू द्या, योगायोगानं काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणूक आहे, परंतु सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी 5 वर्षाचा कार्यकाळ ह्या सरकारला जनतेनेच दिलेला आहे। आणि त्यामुळे 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या योजनेचा धडाका लावलेला आहे, तेव्हा काय 2 वर्षापूर्वी निवडणुका नव्हत्या, 2 वर्षापूर्वी अनेक योजना त्यांनी अंमलात आणल्या, तर त्यावेळेस काही कोणी बोललं नाही। परंतु आता विधानसभेच्या तोंडावर विरोधकांना जर हे शहाणपण सुचत असेल, मला असं वाटतं ते अयोग्य आहे। त्यांनी ह्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला कसा होईल ह्याचा फायदा घ्यायला पाहिजे, किंवा माझे नातेवाईक किंवा शिंदे साहेबांचे नातेवाईक ह्या योजनेमध्ये सहभागी होणार नाही। ह्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनता ह्या सगळ्या योजनांमध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळे त्यांनी विरोधाला विरोध करण्यापेक्षा शुभेच्छा द्याव्यात अशी माझी त्यांना विनंती आहे। बघा, प्रत्येक वेळेस सरकार कर्जबाजारी अनेक उपक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून राबवता येतात। जर ह्या योजनेची अंमलबजावणी सरकार करत असेल तर त्या योजनेसाठी निधीची तरतूद सुद्धा सरकारला करावी लागेल। कशा प्रकारे ती अंमलबजावणी करतील हा सरकारचा आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवारांचा निर्णय आहे, परंतु निश्चितपणे ह्या योजनेचा जास्त भुर्दंड हा राज्य सरकारवर न पडणार असल्या कारणाने ही योजना लवकरात लवकर सुरळीत आणि चांगल्या प्रकारे चालू होईल याची मला खात्री आहे।